हातावरच करते, खाली धर नाही तर नाही कापते कापते ना. जबरदस्त टिकली, जबरदस्त. आणि लसूण पेस्ट पण चांगली अशी फ्राय होऊन द्यायची. आणि ही ग्रेव्हीच महत्त्वाची राहते बनवायला, आणि ह्या ग्रेव्हीमध्येच टेस्ट असते. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे, कारण की आज खरं तर आपण आलो आहे अक्काच्या इकडं. थोडं काम होतं माझं, तर ते काम तर झालेलं आहे. आणि अक्काच्या इकडं आल्यामुळं अक्काने आज मुक्काम आहे माझा, राहते त्यांच्याकडं, तर त्यांनी पनीर भाजी बनवणार आहे अक्का. तर ते चूल पेटवायचं काम दिलं आहे माझ्याकडं, आणि चूल तर मी पेटवली आणि चुलीवर पनीर बनवते अक्का आज. बघूया ती जे पनीर बनवते ते पनीर खूप जबरदस्त टेस्ट लागते मित्रांनो. अशी टेस्ट हॉटेलमध्ये पण नाही भेटत आहे. तर ती कशी बनवते पनीर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, चुलीवरील पनीर. त्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, हे ग्रीन पीस आहेत इकडं ठेवलेत आपण. आणि अक्कानी पनीर कापायला सुरुवात केली. हे बघा, पनीर आणलं होतं, तर हे पूर्ण पनीर आता छोट्या छोट्या अशा फोड्या करून घ्यायच्या. बघा, अक्का करून घेते, हातावरच करते, खाली धर नाही तर नाही कापते ना. हे बघा कशा छोट्या छोट्या मस्त फोड्या करते अक्का. आणि हे बघा, आपल्याला टोमॅटो पण लागते पनीर भाजी बनवण्यासाठी. हे बघा, पनीरच्या छोट्या छोट्या फोड्या एकदम करून घेतल्यात अक्काने. हां, आणि हे बघा, टोमॅटो धुवून नंतर कापून घ्यायचे. हे बघा, छोट्या छोट्या फोड्या करून घ्यायचे टोमॅटोच्या पण. अशा प्रकारे पूर्ण. किती टोमॅटो घ्यायचे आपल्याला? तीन टोमॅटो. टोमॅटो जास्त वापरते वाटतं. आणि हे बघा, अख्खा टोमॅटो तर एवढं कापून झालं आहे. आणि नंतर ते तळून पण घेणार आहे ती तेलामध्ये. खूप जबरदस्त असं वेगळ्या पद्धतीने ती पनीर बनवते. पुढं आपल्याला बघायला भेटणारच आहे. आणि हे बघा, पनीर आणि टोमॅटो अक्काने कापून तर आणले. चूल पण पेटवली. तेल तापले का गं? अजून तापलं नाही. तापायला आपण मग अशी ठेवले, पण थोडं चांगलं तापून द्यायचं. आणि नंतर पनीर आणि टोमॅटो आपण तळून घ्यायचे ना, तळून घेणार आहे. आणि हे बघा, अक्का चेक करते तापले की नाही. तेल नाही तापलं अजून. आणि हे बघा, झाऱ्यामध्ये पनीर ठेवले. तेल पण व्यवस्थित तापले आणि उकळी बघा कशी आली. अक्काने तर झाऱ्याच त्यामुळे ठेवलं आहे. आणि पूर्ण चांगल्या प्रकारे चांगलं असं पनीर लाल होतपर्यंत ठेवायचे तेलामध्ये. कसं पनीर असं लाल लाल झाले. आणि आपण दुसऱ्या डिशमध्ये आता काढून घेतोय. चिपकलं काय? थोडं चिपकते बघा. आणि असं सुट्टं करून घ्यायचं, असं लाल होऊन जायचं एकदम भारी तळून घेतले. आणि आता आपण टोमॅटो पण तळणार आहे. बघा, टोमॅटो पण घेते पूर्ण झाऱ्यामध्ये. आणि टोमॅटो का तळायचेत ग? म्हणजे ते आंबटपणा जातं ना त्याचा. हां, टोमॅटो आंबट असतं बघा. तर ते तळायचं रिझन म्हणजे त्याचा आंबटपणा जाणार, काही सांगितलं आपल्याला. आणि तेलाचं पाणी असते बघा, जाळ थोडं मागं सारं घेतलं आहे, कारण की त्याला जास्त तेल उकळलेलं नाही लागत आहे त्यासाठी. पूर्ण काटे आपण साईडला गेले आणि मला पण साईडला व्हावं लागणार आहे. आणि हे बघा, तळायला ठेवले. जबरदस्त टिकले, जबरदस्त. कसलं दिसतंय ना भारी. अर्ध्या मिनटाच्या आतमध्येच टोमॅटो रेडी होतात. आता आपण परत काढून घेणार आहे. त्याचा आंबटपणा जाऊन, रिझन एवढंच आहे की त्याचा आंबटपणा जावा, त्यासाठी आपण ती तळून घेते. आणि दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया. आता घेते आताच काढून. त्यामध्ये पण राहिले अजून, आहे ना, ते काढून घेते. इकडे तयारी चालू आहे अक्काची. आणि मिक्सरमध्ये काय काय वाटून घेते? लसूण, कांदी आणि अद्रक आहे. हे बघा, अद्रक पेस्ट करून घेते, लसूण, कांदी, अद्रकची. आणि या ठिकाणी बघा, टोमॅटो पण घेतले. टोमॅटोची पण पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्येच, आहे की नाही का? नंतर टाकायचं का? लसूण, कांदी आणि अद्रकची पेस्ट करून घेतात. आणि हे बघा, फायनली रेडी झाली आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हां, आणि विकत आणण्यापेक्षा ही घरगुती पेस्ट बनवली कधी पण चांगलीच, त्यामुळे मिक्सरमध्ये आपण ती बनवू शकते. आणि हे बघा, टोमॅटो आहे. टोमॅटो जे आपण तळून घेतले ते टोमॅटोची पण पेस्ट बनवायची. बसेल का त्यामध्ये तेवढं? बघूया आता टोमॅटोची पेस्ट कशी होती ती. आणि हे बघा, टोमॅटो पेस्ट पण कसली झाली, जबरदस्त मस्त.
तर ही पण साईडला करून घेऊया, थोडी गरमच आहे. आणि हे बघा आपल्याला पनीर भाजी बनवण्यासाठी कांदा लागतोय. तर अक्काचं काम चालू आहे कांदा कापायचं. बघा 2 कांदे घेतले तिने कापून. कांदा आणि कढीपत्ता तर घेतला इकडं, कांदा कापून घेतला आहे. आणि ही कुठलं आहे मसाला? मटर पनीर मसाला आहे मित्रांनो हा. आणि पूर्ण मसाला पॅकेट टाकणार एवढं. हां पूर्ण एक पॅकेट मित्रांनो भेटतं 40 रुपयाला हे. आणि इकडं बाकीचे मसाले पण आहेत. हे बघा पेस्ट वगैरे करून घेतलेली सगळं रेडी आहे. टोमॅटो पेस्ट वगैरे आणि मटर. आणि हा बघा हा घेतला हा मटन मसाला आहे. आणि हा बघा हा मॅगी मसाला पण आका टाकते पनीरमध्ये, त्याने टेस्ट अजून भारी लागते त्यासाठी. मॅगी मसाला ह्याच्या 2 पुढे टाकते ना, एकच बस, एक बस होईल. आणि हे बघा हा कुठला लाल तिखट मसाला आहे, घरगुती लाल तिखट मसाला. कांदा मसाला पण घरगुती. आणि कांदा मसाला पण हा घरगुती आहे, घरीच बनवलेला आहे. कसं दिसते ते आपण विकत घेतो त्यापेक्षा भारी. हां खाऊन बघायला पाहिजे मी. तिखट हां आणि जर जास्त असेल तर मला पण दे आईला. दिलाय ना? हां दिलाय, मला माहीत नाही. हळद पावडर हे बघा, हळदी पण आका घेते. एवढे सगळे मसाले आपण काढून घेतलेत. आता पुढं बघूया आका कशी बनवते ते. आणि इकडे कढई पण आपली तापली असेल बहुतेक. आणि हे बघा जे तेल आपण तळायलासाठी वापरलं होतं पनीर वगैरे, पनीर आणि टोमॅटो, तेच तेल त्यामधलं थोडंसं तेल इकडे तापलेल्या कढईमध्ये टाकून घेतले. आणि नंतर कांदा जो कापून घेतला तो टाकून घेतला बघा. चांगला फ्राय होऊन देणार आहे आपण. 2 मिनटं चांगला असा कांदा मस्त एकदम बारीक बारीक असं म्हणजे लाल झाला पाहिजे पूर्ण. आणि हे बघा थोडं कांदा लाल झाल्यावर कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि हे बघा त्यानंतर लसूण पेस्ट टाकून घ्यायची. जाळ पण जबरदस्त झाला आहे. आणि लसूण पेस्ट पण चांगली अशी फ्राय होऊन द्यायची. आणि जी आपण पेस्ट तयार केली ती याची टोमॅटोची, ती पण टाकून घेतली बघा. आणि तिला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची टोमॅटो पेस्टला. आणि जाळ पण जबरदस्त चांगला झाला आहे, त्याच्यामुळं मस्त फ्राय पण होतं आहे पटपट. हे बघा. आणि हे बघा पूर्ण ग्रेव्ही मस्त मिक्स झाल्यानंतर हे पनीर जे आपण तळून घेतले ते पनीर पण आता मी टाकून घेतले बघा. आता आणि पूर्ण पनीर पण मस्त त्यामध्ये फ्राय मिक्स होऊन द्यायचे, मिक्स करून घ्यायचे. कसं भारी दिसते भाजी, आत्ताच एवढी भारी दिसते. बनवल्यावर टेस्ट आपण बघणारच आहे पुढं कशी लागते ते. आणि जे ग्रीन पीस आपण आणले होते ते ग्रीन पीस पण त्यामध्ये नंतर वरून लास्टला टाकून घ्यायचे. आणि बघा ग्रीन पीस पण म्हणजे असे फ्राय करून घ्यायचे. आणि त्यामध्ये नंतर शिजायला पुरतं पाणी टाकून घ्यायचं, थोडंसं प्रमाणानुसार पाणी टाकायचे. आणि पूर्ण शिजवून नंतर व्यवस्थित असे आटवून घ्यायचे आहे की नाही. शिजल्यावरच आपण कोथिंबीर टाकू. हां आणि शिजल्यानंतर कोथिंबीर आपण टाकणार आहे. बघूया पुढं आपण. आता पूर्ण भाजी शिजवून देऊया. किती वेळ लागेल का शिजायला? अर्धा तास ठेवून, अर्धा तास पण नाही लागणार म्हणजे. हां ना, एक 25 मिनटं ते 30 मिनटं मित्रांनो आपण ही भाजी ठेवणार आहे. नंतर दाखवतो तुम्हाला ती कशी होती ते. आत्ताच एवढी घट्ट मस्त वाटायला लागली हा भाजी, शिजल्यावर अजून भारी वाटेल. आणि हे बघा मित्रांनो एक 25-30 मिनटं आपण पनीर भाजी ठेवली होती. आणि बघा कसली भारी दिसते आता शिजल्यावर. आणि शिजून झाली. आणि नंतर लास्टला आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतोय. कोथिंबीर टाकून घ्यायची. जबरदस्त भाजी झाली तयार. आणि वास पण एकदम भारी, अशी जिभेला पाणी येईल असं झाली आहे. त्यानंतर थोड्या वेळात आपण खाणार आहे, टेस्ट बघणार आहे कशी झाली ते. आणि हे बघा जेवायला तर अक्काने वाढले पनीर भाजी आणि भात. आणि बघा बस एकच लिंबू, कांदा आणि लिंबू पण वाढले दाजीने. आणि आपण आता पनीर भाजीची टेस्ट करून बघूया. हे बघा दाजींना उपवास होता आणि दाजी उपवास सोडतात आता. आपण दाजींनाच टेस्ट विचारूया आजची भाजीची कशी झाली आहे. मस्त टेस्ट. मग खाल्याशिवाय कशी कळायला. बघा आता बघा वाढते आपल्याला. आणि बघूया आता, मी पण घेतो थोडं खातो. कशी झाली? मस्त मस्त ना. मी थोडी खाऊन बघतो बघा.
मीठ घेतात. खरंच खूप छान अशी टेस्ट झाली मित्रांनो. हॉटेलमध्ये पण अशी टेस्ट आपल्याला भेटत नाही आणि पूर्ण गावरान पद्धतीने चुलीवरच आपण ही भाजी बनवली होती आणि चुलीवरची टेस्ट खूपच भारी लागते. तर चला आता आपण जेवण करून घेऊया आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे जरा काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही पण जेवण करून घ्या. गुड नाईट.